आमचं काय ना नाही हो बारीक आहे 400-400 दिले मगाशी ते 250 रुपये 250 करा नको घेऊन नको 400-400 दिले मगापासून दे. तेव्हा इथं पण हलते माकली. एवढं जिवंत मासे आहेत, पूर्ण जिवंत आहे, सगळं जिवंत आहे. आज आपण नवीन फिश मार्केट दाखवणार आहे, रेवदंडा फिश मार्केट. आणि भरपूर पाऊस पडून गेला अलिबागमध्ये आता, भरपूर प्रचंड. आणि पण तुम्हाला दाखवायचंच आहे, 2 दिवसापासूनचा प्लॅन होता रेवदंडावर जायचं आणि तिथलं फिश मार्केट दाखवायचं. आपल्याला बऱ्याच कमेंट आल्या की अलिबाग तालुक्यातले अजून फिश मार्केट एक्सप्लोअर करून दाखवा. तर आपण सुरुवात केलेली आहे रेवदंडापासून आणि आता बरेच आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा वातावरण, काय मस्त वातावरण झालं आहे. मस्त घनदाट झाडी इथे आजूबाजूला आणि मस्त असा रस्ता जातो इथून, छान मस्तपैकी. वाव, अशी राईड पाहिजे, फक्त पाऊस नसायला पाहिजे आणि अशी राईड मस्त. असे वळणाचे रस्ते आणि घनदाट झाडी आजूबाजूला. आपण आता रेवदंडा जेट्टीला आलो आहे आणि आपण तो फिश मार्केट आपलं चालू करतो आहे. तर इथं सुरमई आहे, तुम्हाला दाखवतो. इथे सुरमई आणि बांगडा आहे, सुरमई आणि बांगडा. आणि इथून मार्केट चालू होतं आहे. इथे बर्फाचे कारखाने आहे छोटे छोटे आणि इकडे सरळ हा प्रवेशद्वार आहे आणि सरळ आपला समुद्र आहे. हा प्रवेशद्वार आहे इथे, आमदार रमेशदादा पाटील. सो इथून चालू होतं पूर्ण बाजार. ते कोळंबी आहे, मोठी साईज आहे. कशी आहे कोळंबी? 400 रुपये किलो, 800 रुपये किलो. हे 800 रुपये किलो. वाव, मस्त आहे. एवढे मोठं स्टॉर आहे. एक द्या फक्त मला. वाव, इतकं मोठी कोळंबी आहे, म्हणजे हाताच्या पेक्षा मोठी कोळंबी आहे साईजनी. आणि ही 400 नी का? 400 रुपये किलो. लाल कोळंबी छान मोठीवाली, 400 रुपये किलो. चालते, आलोच मी जाऊन पहिलं. इथून चालू होतं पूर्ण जेट्टीचा बाजार. भरपूर मासे आहेत इथे सुद्धा. इथे आहेत शिंगाडा आहे इथे छान मस्तपैकी, छोटा साईजचा आहे. इथे रावस आहे, पापलेट आहे, मस्त पापलेट आहे, शिंगाडा आहे, पापलेट भरपूर आहे. भरपूर पापलेट आहे. वा, कशी आहे पापलेट? 1400 केले, 22 आहे. 22 पापलेट आहे 1400ला. ओके, साईज नुसार आहेत पापलेट. नाही, बघतो आधी, आत्ता चालू. सुरमई कट करता येते, सुरमई भरपूर आहे, सुरमई पण भरपूर आहे. हे ताजी आहेत, हे लागते म्हणजे ताजी आहेत सगळी ना. हां, हो, पाणी व्हाईट पाणी निघतंय, पांढरं पाणी निघतंय. ओके, भरपूर पापलेट आली आज इकडे जेट्टीवरती. कसं आहे वाटा सांगा फक्त मला, कसं आहे? हे बघा 1500ला. 1500ला. हे किती आहे पापलेट? 11 आहेत का? आहे, मोठी साईज आहे चांगली, हाता एवढी साईज आहे माझी, मोठी साईज आहे. हाताला लागते सगळं हे सोनेरी. हां, ते सगळं लागते ना. आलो बघून, आत्ताच आलोय, बघून येतोय. हा असं सगळा बाजार लागतो इथे. कोळंबी पण भरपूर आहे इथे, छोटीवाली कोळंबी इथे, ही छोटी कोळंबी. हां, ही कशी, हे कशी आहे वाट्याला? सांगा फक्त मला, किंमत सांगू नुसतं, फक्त किंमत सांगा. 500 रुपयाची. ओके, ही 500ची. ओके, आणि ही मोठीवाली डोपली, ही 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 डोपली विचारते तुम्ही, फक्त मला किंमत सांगा फक्त. 1000 रुपये द्या. बघतो. हा, मग नाही, मी नंतर येणार आहे, आधी फक्त दाखवतोय, फक्त आधी बघतोय फक्त. बोंबील आहे ना, मी बाजार दाखवायला आलोय खरा, नंतर घेणार आहे मी, आधी पहिला बाजार दाखवायचा मला. हां, म्हणून विचार.
मोठे पण इथं भरपूर आले चांगले हे कोळंब्या. मीडियम साईजच्या आहेत ह्या. ओले बोंबील भरपूर आहेत. कशी आहे सुरमई की कशी किलो वगैरे? 400 आहे का? ओके 400 रुपये किलोनी आहे. तुमच्याकडे अजून पण आहेत सुरमया. सुरमया पण भरपूर आहे. इथं माखल्या आहेत. इकडे सुरमया पण 400 रुपये किलोनी चालू आहे इथला भाव. नाही बघतो आधी बाजार. आणि इकडे जेट्टी आहे. पुन्हा तिथे कवर करूयात. मागं बघू शकता मस्तपैकी धुकं पडलं आहे. वर मस्तपैकी डोंगरावर सीन मस्त झालं आहे. आणि समोर जेट्टी आहे. इथं खापरी पापलेट पण आहे. इथं खापरी पापलेट पण आहे चांगला मस्तवाला. इथं कोळंबी पण आहे. लाल कोळंबी मोठीवाली. ते शिंगाडा भरपूर आलं आहे इथे. छोट्या साईजचं आहे हे निवडलेले असणार आहे. आता छोटी साईज आहे. ही मीडियम साईज आहे. ही मीडियम साईज आहे शिंगाड्याची. मस्तपैकी आहे. छान लागतो शिंगाडा पण. छोटे ओले बोंबील आहेत मस्त आले. कोळंबी पण भरपूर आहे. बोटी बघा यांच्या छोट्या छोट्या बोटी तिथे. इथं आपल्या अलिबागच्या बंदासारख्या इतक्या मोठ्या बोटी नाहीत. छोट्या छोट्या बोटीने जातात तिथे. पण मस्त आहे. खाडी भरपूर मोठी आहे इथे. ही संपूर्ण खाडी इकडे भरपूर मोठी आहे. पण जाऊयात अजून पुढे आपण सगळं दाखवूयात. इथं अजून निवडण्याचं काम चालू आहे. ते भरपूर मासे निवडण्याची कामं चालू आहे अजून. छोटं आहे पण छान आहे. असं जेट्टी आहे छोटी मस्त आहे असं. पण या नुसतं बघायला म्हणून जरी आलं ना तुम्हाला घ्या नका घेऊ. पण नुसतं बघायला जरी आलं तरी वसूल आहे. हे बघू शकता किती छान आहे खाडी. आणि बोटी आहेत मस्त बोटी आहेत अशा छोट्या साईजमध्ये पण छान आहेत. इथे बांगडा दिसतोय आतमध्ये. इथे बांगडा आहे आतमध्ये. चालू आहे बोली इकडे चालू आहे अजून. बांगडा भरपूर आला आहे इकडे सुद्धा. भरपूर बांगडा आहे इथे सुद्धा. मस्त बांगडा आहे. ताजा आहे एकदम. कळतं लगेच रंगावरूनच कळत आहे. दाखवतोय तुम्हाला. हाता एवढा बांगडा आहे. चांगला आहे. कवळा बांगडा आहे ॲक्च्युली. फ्रेश आहे. हे बघा ना उभा राहतोय एकदम कडक आहे. इथं झालेलं दिसत आहे ते सगळं. छोट्या सुरमई आहे. छोटे सुरमयांची पिल्ले मस्त. वा वा छोटी आहेत पिल्लं पण ही पण छान लागतात. कवळी कवळी. दादाकडे बांगडे पण आहे. आणि इकडे मिक्स मासे आहे इकडे. वा इथे करली दिसत आहे. इथे मिक्स मच्छीची टोपली भरलेली आहे. इकडे बांगडा भरपूर आहे. जास्त काय प्राईस हेवी नाही आहे. नॉर्मल प्राईजलाच आहे. येऊ शकता इथं मासे घ्यायला आरामात. इथे सुद्धा बांगडा आहे चांगला. करली आणि बांगडा मिक्स इकडे. बोली चालू आहे ह्यांची. तू बोली चालू आहे यांची अजून ठरतंय. 900 रुपये 900 सुरमईची पिल्ले. हे सुरमईच आहे ना छोट्या. हा सुरमईची पिल्ले बारीक. ऑनलाईन होत आहे त्या ठिकाणी. आता मावशी झाल्यात केल्या द्या. व्यवस्थित भरा. ओके ताजे ताजे जेट्टीवरचे. हां तेच
दुसरी अजून एक पिशवी द्या. मला लांब न्यायचे मला अलिबागला न्यायचे. अहो बरं ठीक आहे. मला लांब न्यायचेत ना म्हणून म्हटलं. पिशवी भरली आहे. जवळपास असतील हे 2-2.5 किलोचे असतील. 2.5 पर्यंत पण जातील. तसं आपला अलिबागचा भाव काय चालला आहे 200 रुपये किलोचा भाव चालला आहे. मग तसे आपल्या बघितलं तर 500 रुपये जातात. पण त्यात 300 रुपयामध्ये मला मिळून गेले ते मस्तपैकी. ओके आपण पेमेंट करूयात आधी. 250 कर 200 सांगते. मस्त सुरमईची पिल्ल आहे छोटीवाली. छोटे आहेत छोटे. हो छोटी आहे. टेस्टी लागतं ना छोटी पण. छोटी सुरमई एकदम कवळीवाली मस्त सुरमई छोटीवाली. 800 त्याचे मस्त आहे. भरपूर आहे मासे तर भरपूर आहे. निवडण्याची कामं चालू आहे. इथे निवडून झालंय. मस्त एकदम. कसं दिलं वाटं सांगा मला. कितीचा 100चा देऊ का 50चा देऊ? ह्यो कितीचा आहे सगळा पाहिजे सांगा मला. सांगा फक्त आधी. हा मग काढू नका आधी मला किंमत सांगा. मग तुम्ही थांबा जरा. नका थांबा राहू द्या. दाखवते तुला काढू. हे बघ इतक्यात येणार नाही. ताजे आहेत छान. रे बाबा हे फुल बी तर जीव पण नाही गेलोय. हो कोळंबी जिवंत आहे अजून इथे. कोलंबी पण ते माकले थांबा. मस्त जिवंत कोळंबी आहे. अजून ते हातपाय हलता येते. हा जिवंत आहे. पण हात लावलं की घाबरतात ते परत शांत बसतात. तर हात नाही लावते मी आता. 300ला म्हणताय ते अख्खी डोली भरून. हे सगळे 300ला म्हणताय तुम्ही. ठीक आहे थांबा जरा 2 मिनटं बघतो मी. आलो. ऑनलाईन होईल काय? ऑनलाईन नाही. मग थांबा जरा. म्हणून आम्हाला कॅश नाही माझ्याकडे. ऑनलाईन नाही. पाणी इथपर्यंत आलंय. भरपूर भरती आहे पाण्याला. हात धुवून घेऊयात. भरती आहे पाण्याला भरपूर. हा पूल माहिती आहे कुणाला प्लीज नाव सांगा कमेंट करून. खूप फेमस पूल आहे. त्याच्यावर भरपूर लोक येतात फोटो वगैरे काढायला सुद्धा. खूप फेमस पूल आहे हा वाला. मागचा फेमस पूल आहे खूप. कोणाला माहीत असतं प्लीज नाव सांगा कमेंटमध्ये. कोण रेवदंडाचं आहे का आजूबाजूचं ज्याला माहिती आहे नाव. खूप फेमस पूल आहे हा. तर होड्या आहेत. काय म्हणताय? बोला भांडा घे. ताजे ताजे मासे. जाळीने अजूनही काम चालू आहे काढण्याचं. भरपूर बांगडे लागले ते वाटते जाळीला. जाळी काम चालू आहे काढण्याचं सगळं. ही जाळी संपूर्ण झाकून ठेवलेली. बोट तशी छोटीच आहे पण भरपूर मासे सापडले त्या बोटीला असं दिसतंय. अजून थोडे दाखवूयात. हा टोल आहे ना. टोल मासा पण भेटतो इथे. छोटा मीडियम साईजचा आहे पण आपल्या अलिबागच्या बंदरा कसे मोठे मोठे येतात तसे इथे छोटे छोटे टोले हे. छोटा टोल मासा आहे हा. आपल्या अलिबागच्या बंदर कसे मोठे मोठे दिसतात भरपूर वेळा. सुरमई आहे खाली आणि टोल आहे इथे. इथे सगळ्या होड्या आहेत ज्या लागल्या तिकडे. काही काही अंडर मेंटेनन्स दिसत आहेत होड्या आणि बाकी काही चालू कंडिशनमध्ये पण दिसत आहेत. इथे झाकून ठेवली ही होडी. सध्या माझ्या मते पावसाळ्यामुळं पण थोड्या कमी केल्या असतील नाहीतर भरपूर जातात होड्या आतमध्ये. पण अजून पाऊस तसा चालू जाऊन येऊन पाऊस आहे सध्या.
पूर्णपणे अजून उघडला नाही ना, त्यामुळे बांगड्याच्या टोपल्या चालल्यात भरून. भरपूर बांगडे आले सध्या. कसं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मासे जास्त सापडतात, तर मे बी ह्या खाडीमध्ये इकडं समुद्रात बांगडे जास्त आले असतात. पण अजून बोटीवरून मासे बाहेर काढण्याची कामं चालू आहेत. छोट्या छोट्याच बोटी आहेत ह्या, काय जाळं तसं ते सगळं. या जाळ्यात अजून मासे आहेत सगळे भरपूर. अजून ही जाळी अजून हे नाही केली वाटतं. चालू आहे पलीकडे काम जाळीतले मासे काढण्याचं. सोड हा, मोठी कोळंबी. ह्याच्या जातीचं नाव आहे सोड. ही जात आहे ना सोड ह्याची. हा, मोठी मोठी कोळंबी जी असती ना, त्याचं नाव सोड आहे. हे बघा, हे बघा, हा मुशी आहे आणि बघ्या भरपूर मस्त पैकी. हे टँक आहे, त्या टँक मधून तर काढता येते. ही जाळी पण काढणार आहे का? ही जाळीतले हा ना, जाळी भरपूर आहे अजून. ह्यांच्या आतमध्ये पण अजून भरपूर आहे, काढण्याची कामं चालू आहेत. हा पाला. ओके, हा पाला मासा आहे आणि भरपूर निघतात ते, भरपूर येत आहेत त्या बोटीवर मासे. म्हणजे इथल्या पण जेट्टीवर भरपूर मासे असतात. हा सगळा भाजीपाला आता तुम्ही आतमध्ये जा तेव्हा वापरणार ना? असं सगळं हे बर्फात आहे ना, भाज्या वगैरे घेऊन जातात. हा, किती दिवस जाता तुम्ही तसं आतमध्ये? तसे आम्ही 4 दिवस जातो. मच्छी नाही भेटली का राहायला लागतं. हां, अच्छा, एक दिवसात पण येतात भेटल्यावर. इथून पण चांगल्या पद्धतीने मासे ट्रान्सपोर्ट होतात. तर अशा डोल्या भरून जातात ते. तर दाखवतो थोडं थोडं, जितकं दाखवतील तितकं. भरपूर जड आहे. अशा डोल्या जातात भरून, ट्रान्सपोर्ट होतात चांगलं इथून बऱ्यापैकी. बऱ्यापैकी मासे इथे, मासेमारी भरपूर मोठ्या प्रमाणात होते इथे तसं बघितलं तर. मला दाखवतो छोट्या छोट्या प्रमाणे औषण चालू आहे. तसं इथे औषण चालतं, इतक्या मोठ्या प्रमाणे बोली नाही लागत आपल्या अलिबाग सारखी. छोट्या पद्धतीने चालतं इथे. छोटे होडे लागतात. हां, छोट्या होड्यामध्ये छोटं चालतं सगळं बऱ्यापैकी. हो, बांगडे भरपूर आले तसे. आमचं काय नाही हो, बारीक आहे. 400-400 दिले मगाशी ते. 250 रुपये 250 करत राहिलेत. नको घेऊन नको. 400-400 दिले मंगापासून दे. त्या बोटी पण हलता येते. भरती आहे पाण्याला, भरपूर पाणी खवळत आहे. आणखीनचं ताट पडलं इथे खाली. तर भरपूर माकल्या होत्या, गेल्या आता सध्या बऱ्याच पाण्यामध्ये. कारण भरती आहे, पाणी खूप हिंदळत आहे, खूप खवळलेलं पाणी आहे बघू शकता. आणि छोटी जेट्टी आहे ना, ते पाणी भरपूर हे होतं, वरती येतं. ही माकली जिवंत आहे आता, पूर्ण हलत होती तेव्हा इथं पण हलती आहे माकली. एवढं जिवंत मासे आहेत, पूर्ण जिवंत आहे, सगळं जिवंत आहे. भरपूर गोष्टी जिवंत आहेत. 400 डोले आल्या ते, बोरी लागतात ते. तर हे जाळ्या घेतल्या ते, 500-500 जाळ्या गेल्या ते. आता 400 नाही 400 द्या. 400 रुपये मागे नको हात लावू. काय ताई नुसते असे वरताव नसल्यावर नाही, नसले असल्यावर काय मग हे घे बोलतो असल्यावर. किती नाही घे तुला. डोल्या येत आहेत हातून भरून. अरे नाही यायचे 400 कमी दिलं. काय 450 नाही यायचे. आता मनात अरे पण नाही, कशी याल भरलेली आहे ती जाणार. कणाला एखादा एवढा खोल पिताची एवढं काही गिऱ्हाईक पण नाही. किती दिले म्हणतो ना? नाही 500 द्यायचे. किती आहे ती? किती रे? 450. नाही 450. अरे कोणतं आहे? कोलबी आहे. मला छेस किती येते. अरे पण नाही तरी कशाला वाटतं? त्याला असे लोटतं माणसाला. आपण तुम्ही उचलून जाते बरं. माझ्यात किती होत तिला पण सोड लावली. काय सोडलं? 500 सोडली तिला. काय सोड 500 दे. ही बघा बोट अजून आली आहे, येते आहे. अशा छोट्या छोट्या बोटींमधून येतात मासे. ही बोट कधी गेली ती आतमध्ये? आत्ता बाहेर आली ही. रात्री 1 वाजता गेली ती, आत्ता आली बाहेर. अच्छा, कमी आहे का आत्ता? वाऱ्यामुळं का? मग ऊन पडल्यावर जास्त येतील परत ना.
वारा असेल तसा ना. हां हां हां. ह्या वाऱ्याला कायच नाही मिळत ना अच्छा. खालची वाऱ्याला. टोपली उतरल्या बायकांची गर्दी होतीये. 750 750 800 800. अरे नको हे करू घे उचल. पहिले पैसे काय हो नाही किती हो 800 वस्तू आपली यांची किरी आहे. डोली उतरवायची कामं चालू आहेत अशा पद्धतीने. पाणी भरती आहे ना, तो इथपर्यंत गुडघ्यापर्यंत पाणी आहे तिथे. अशा पद्धतीने डोलीत उतरवण्याची कामं चालू आहे. आणि इथं आल्याला लगेच ह्या बायका असतात तिथं उभ्या, लगेच बोली लागते आणि डोली जाते. अरे उदाहरणार्थ जेट्टीवर मस्त ओले बोंबील घेतलेले, छान आहे ओले बोंबील, बघू शकतो भरपूर आहे. आपण वजन करणार आहे आणि आपल्याला कसे भेटले हे ओले बोंबील, परवडले की किती जास्त फायदा पडला ते पण दाखवणार आहे आपण. पण छान ओले बोंबील मस्त ताजे ताजे भेटले, छान आहेत ओले बोंबील. आपण वजन करूयात आपले बोंबील. काटा चालू केलं आहे. हे 2 किलो 260 ग्रॅम आहेत, म्हणजे जवळपास आता नाही जरी आपल्याकडं 200 रुपये किलोचा रेट चालू आहे बोंबलाचा, नाहीतरी म्हटलं तरी हे 400 450 रुपयाचे बोंबील झाले. पण आपल्याला हे 300ला भेटले, तर चांगलंच भेटलं आहे भाव आपल्याला, मस्त भाव भेटला आहे. चला ओके. तर आपल्याला चांगला भाव भेटला आहे. मी जास्त बार्गेनिंग नाही केलं, 300 बोलले तर लगेच 300 मी डन केलं. कारण ठीक आहे, इथल्या बायका पण आपण येतो, इथले स्थानिकांना पण तितकं रोजगार भेटायला पाहिजे. मी या उद्देशानं त्यांच्याशी जास्त बार्गेनिंग नाही केलं. म्हटलं ठीक आहे 300 तर 300. मी इथल्या जेट्टीवर पहिल्यांदा आलो आहे, तर आपलं पण एक छोटंसं हातभार म्हणून सगळ्या इथल्या महिलांना आपण त्यांच्याकडून तरी मासे घेतो, त्यांना तरी हातभार म्हणून आपण आपण ती प्राईस लॉक केली आणि आपण त्या प्राईजमध्ये घेतले. तुम्ही पण जास्त हे करू नका, कारण भरपूर त्याच्यामध्ये मेहनत असते. ती डोली घ्या, त्याच्यातले मासे निवडा, कोळंबी बोंबील अजून काही मासे असतील ते सगळे वेगळे करा, भरपूर मेहनत असते. सो मी पण जास्त भाव करत नाही आणि त्यांच्याकडून मासे विकत घ्या, त्यामध्ये भरपूर मेहनत आहे. हे बर्फ मिळतो भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये. जर तुम्हाला बर्फ घेऊन जर तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायचे असतील मासे, तुम्हाला घेऊन जायचे असतील घरी लांबपर्यंत, तर इथं तुम्हाला आईस बॉक्स पण मिळतील. तुम्हाला दाखवतो, इथे आईस बॉक्स आहे छान मस्तपैकी, भरपूर मोठ्या प्रमाणात आईस बॉक्स आहे. दर्या तरंग सागरी मच्छीमार संस्था, तर इथे भरपूर मासे मिळतात आणि बर्फ पण अवेलेबल आहे. जे घेऊन चालले ते, तर तुम्हाला पुणे मुंबईला जरी कुठे घेऊन जायचं असेल, तुम्ही नागाव फिरायला आला आणि इथून जरी मासे घ्यायला आला, तरी तुमचं परफेक्ट लोकेशन असणार आहे मासे घेण्यासाठी. तर इथं आता बर्फ ॲड करतात आहे, हे गोण्यांमधून भरपूर मोठ्या प्रमाणात बर्फ मिळतो. आणि आता हे जाऊन दुसरीकडे बसणार विकायला. हे रेवदंड्याचं ST स्टँड आहे, इथे ते ST लागते आणि अलिबाग वगैरे जवळपासच्या गावात इथून ST जाते. तर तुम्हाला यायचं असेल तर अलिबागवरून पण तुम्हाला इथं ST आहे आणि ST स्टँडपासून 2 मिनटाच्या वॉकिंगवर आहे. इथं रेवदंडा पोलीस स्टेशन पण आहे. रेवदंडा ST स्टँडपासून अवघ्या 2 मिनटाच्या अंतरावर आपलं हे जेट्टी आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही STने जर आलात तर तुम्ही नियर बाय, तुम्ही स्वतःच्या गाडीने याच, पण जर STने आला तर तुम्हाला सांगतो 2 मिनटाच्या अंतरावर आहे हे. वर पुलावरती आलो आहे आता आणि इकडे बघा मोठे मोठे बोटी आहेत आणि इकडे आपली जेट्टी आहे. हे इकडे आपली जेट्टी आहे, सरळ इथे जेट्टी आहे आणि इकडे आपण पुलावरती आलो आहे. मस्त पूल आहे, असं एकदम मस्त वाईब आहे इथे. आणि इकडे तुम्हाला दाखवू शकतो छोट्या छोट्या बोटी आणि इकडे रिपेरिंगची पण भरपूर कामं चालली आहे. आणि ही एक बोट आहे, यावर जायचं आहे आपल्याला. ही बोट बंद आहे ॲक्च्युली, तर ह्याच्यावर एकदा जायचं आहे. खूप लोकांनी जाऊन इथं फोटो पण काढले ते, फोटोशूट केले ते. सो आपणही एकदा येऊयात नक्की जरा वेळ काढून. आणि ह्या आजूबाजूचा परिसर मस्त पाऊस पडून गेला आहे आणि हिरवागार झाला आहे.
आज आपण रेवदंड्या जेट्टीवरचं फिश मार्केट कव्हर केलं. त्याच्यावर जितकं दाखवतील तितकं दाखवलेलं आहे. तुम्हाला अजून कोणतं वाटतंय की आपण फिश मार्केट दाखवू शकतो असे लोकेशन मला सजेस्ट करा कमेंटमध्ये, आणि आपण त्यावर नक्की लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. थोडं पाऊस आहे पण मला लवकर अजून आजूबाजूचे पण व्हिडिओज बनवायचे. तुम्ही खूप सपोर्ट करा आणि मला कळवा तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओज बनवायचे ते. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.